सोहा, तुला काहीतरी गैरसमज होतोय माझ्या बाबतीत. हो ना? मग माझा गैरसमज दूर करण्यासाठी जे तू सांगणारस ना, ते जाऊन मीनाक्षीला सांग, जी तुझी आधीची बायको आहे. ए लायकीत राहायचं, लायकीत. ए जा रे, मी तुझ्या धमक्यांना भीक नाही घालत. तुझे दिवस भरलेत आता, या घरातही बाहेरच्या जगातले. ए हल, अंगठी परत देते आपल्याला. आता आपण आत्ताच्या आत्ता इथंच लगीन करणार. कसलं भारी मंगळसूत्र आहे ना. काय काय कुठं लपती? जा त्याच्या आतमध्ये जाऊन लप. एक रस्ता इकडनं, दुसरा रस्ता आहे बघ तिकडनं. आणि ते उडी तिकडनं, इथनं डायरेक्ट खाली आणि खाली डायरेक्ट डागात. आता याच्या पुढ तू आपली बाई. अग काय करती, ताकद लावती. तुझा जीव केवढा, माझा जीव केवढा. एक कानाखाली दिली ना, जागेवर जीव जाईन. शांत उभं राहायचं. हा, आपण करतोय लगीन. नशीब आहे ना का तू? अगं हे कुठं राहते? आपल्या लग्नात आपणच नाचायचं का? एक झेंगी चिक्की झेंगी चिक्की. गाणं लावू का भारी? हा, गाणं लाव तुम्ही. थांब, तुझ्या तर सोहा, सोहा थांब, सोहा. काय झालं सोहा? आय एम सॉरी दादा, आपलं ठरलं होतं ह्याला काही कळू नाही द्यायचं, पण या नीच माणसाला बघून माझा ताबा सुटला. आणि मी याला ह्याचा खरा चेहरा दाखवून दिला. इट्स ओके सोहा. जे काम आता आम्ही करणार होतो ते तूच केलंस. तुमच्या समध्यांना सगळं समजलंय आहे. कसं समजलं? तू सांगितलं काय समज? खरं तर मीच सांगायला हवं होतं, पण हिम्मत करूनही मी सांगू नाही शकले. नाही, तुझ्या हिमतीचा आपल्याला माहितीच आहे. हो नाही सांगितलं मग कुणी सांगितलं? कोणी सांगायची गरजच नाहीये विक्रम. तुझ्या पापांचा घडा इतका भरला होता की तू तुझ्या तोंडून सगळं सांगितलंयस. बरं झालं त्या दिवशी तुला त्या गाडीवाल्याशी भांडताना अभिनय पाहिलं.
आणि तेव्हा तू स्वतःच्या तोंडून स्वतःचं नाव विक्रम राजेश शिर्के असं सांगितलं होतं. तुझं नाव कळल्यामुळे अभिंना तुझी कुंडली काढणं काय फार कठीण नव्हतं. आणि त्यानंतरच तुझ्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्या. तुझा सगळा खेळ संपलाय मिस्टर विक्रम राजे शिर्के. का का तो आमच्याशी असा वागला? का आमच्या भावनांशी खेळला? अरे काय वाईट केलं तो आम्ही तुझं? बोल ना. अंगाला हात लावायचं कारण हा? काय असेल ते तिकडून लांबून बोलायचं. कसल्या भावना बिवनाच्या गोष्टी सांगतो रे? हा? ही माझी ओरिजिनल बायको, माझी. हिने काय केलंय माहिती का? हिने त्रास दिलाय आपल्याला. हिने वाईट केलंय. मी तुझं वाईट केलं? अरे जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं. अगं जबरदस्ती तसलं खोट बिट अंधश्रद्धा आहे समजा. तसलं काय नसते. कसं असते, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. कळलं काय? ते आपल्याला नको सांगू खोटन बिटन जबरदस्ती. आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळवतोच. कसं आहे बायको, आपल्याला तू आवडली होती ग. आवडणारी वस्तू आपण मिळवतो का नाही? माहिती का नाही तुला? तेच, तुझ्यासाठी मी फक्त एक वस्तू होते, पण त्यामुळे माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. छळ केलास तू माझा. बायको, त्याला खेळ नाही म्हणत ग, त्याला शिकार म्हणतात. शिकार. आणि शिकारीच्या आवड आपल्याला लहानपणापासूनच ते बघ. कसं असते, वाघ असतोय ना, वाघ आपली हरणाची शिकार कधीच सोडत नसतो. आणि तू आपल्याला हरणाची होती. वाघ कधीच हरणाची शिकार सोडत नसतोय. एक गोष्ट गंभीर झाली ग, तू या वाघावर हल्ला केला तेव्हापासून आपल्या डोक्यात गेली तू. म्हणून माझी शिकार करायला इथे आला होतास ना? एकदम बरोबर बोलली बघ. म्हणजे तुझा माग काढत काढत आपण इकडून सोलापूर वरून इथवर आलो. इथं आल्यावर आपल्याला कळलं, बाबा ही बाई कोणाच्या तरी नादाला लागली, लग्न करायला लागली. बर, आपलं गणित काय होतं माहिती का? आपल्याला तू दुःखात असली की सुख मिळतंय हा आपला फक्त इशू होता. पण आपल्यापेक्षा जास्त तू दुसरीकडे सुखी हाय हे आपल्याला लय त्रास होत होता. म्हणून म्हंटल बाबा आता तुला सासाची नाही मारून टाकायची, तडपून तडपून मारायची. म्हणून तू बिचाऱ्या नैनाच्या मुलाला किडनॅप केलं. अग त्या बाईचं तर सांगू नको. डोक्यात एवढी मंद. आपलं ऐकलं असतं तर किडनॅप बिडनॅप करायची गरज लागली नसती ग. या स्वाला मला परत वाढत घ्यायचं होतं, प्रेमात अडकवायचं होतं. अरे पण सोहाच का? तिने तुझं काय बिघडवलं होतं? बापा, स्वानं काय बिघडवलेलं नव्हतं. बिघडवलं होतं माझ्या बायकोनं. इकडं आलो मला कळलं माझ्या बायकोचा तिच्यावर लय जीव आहे. म्हणजे तुझ्या नंतर तिच्यावर लय जीव आहे. म्हटलं आता हिलाच गोळात घ्या, आहे का नाही बायको?
मग तिला आपण असं ना ते माशाला जाळ फेकतात ना तसं जाळ फेकलं, ती त्या जाळ्यात अडकली. मग त्या जाळ्यात अडकल्यानंतर घरात मग घुसलो मी. प्रेमाच्या घोळात घेतल्यानंतर मग हळूहळू समद्यांच्या मनात घुसलो. आत्याच्या जरा जास्तच घुसलो. हा, आणि या दरम्यान ना बायकोचं माझं लय ठसून सुरू होतो. आपण तर लय एन्जॉय केला. ए बाबा, तुझी बायको बी लय साधी सुधी समजू नको, लय धीट आहे. हा, नंतर तिने एक गोळ केला. तिने काय केलं, त्या तुमच्या जजवाल्या पप्पांना आहे ना समजा सांगून टाक. मग काय ते चाललं होतं आपलं कंप्लेंट करायला. पण तसला येळ कोणाकडे लावावा लागला निकाल. नाही इलाज होता बघा. तुला काय अनाथ बिनात करायची इच्छा नव्हती, फक्त बायकोबत आपलं उठणं काढायचं होतं. जावं लागणार डागात तुझ्या जज पप्पा बरोबर. खबरदार त्यांच्या अंगाला हात लावशील तर हात तोडून हातात ठेवीन, कळलं? कोणाशी बोलतोय, काय बोलतोय? जीभ तुझी वळवळ 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 करायला लागली काय? असं आपल्याला जे काय करायचं होतं, बोलायचं होतं, ते आपण बोललेलो आहे, केलेलं आहे. आता फक्त आपल्याला बघायचंय की बायकोला कधी घराबाहेर काढतोय. पण बायको टेन्शन घ्यायचं नाही. तुझा ओरिजिनल नवरा अजून जिथं आहे, कसलीच कमी पडू देणार नाही का तुला. तू एक काम कर, त्यांनी काढलं तरी टेन्शन घेऊन तुला सोलापूरला घेऊन जातो. फक्त एकच आठ आहे भावाने, सफरचंदाचा गेम खेळायला लागणार आहे परत तुला. हे म्हणतो वाट कशाला पाहिजे तिने काढायची. चल चल सोलापूरला, चल आपलं आपलं चल. पेली मी अरे कसं शक्य नाही. आपण एवढं आपल्या बायको बद्दल तुला सांगितल्यावर ऍक्सेप्ट करणार तू? घराबाहेर आकलून देणार तू बायको? बघ, ते तू मला सांगायची गरज नाही. मी मीनाक्षीला कधीच माफ केलंय. त्यामुळे आमचं काय ते आम्ही बघून घेतो आणि ते कुठेही जाणार नाही. कसं शक्य र? माझी लग्नाची बायको आहे ओरिजिनल. तुझी नाही, तुझी नाही, माझी, माझी. सर्वांच्या साक्षीनं लग्न केलंय मी तिच्याशी. साक्ष भिक्ष तसलं काय नसतंय, अंधश्रद्धा असते. माझी लग्नाची बायको आहे आणि आमचा घटस्फोटच नाही झाला. कसं लग्न करतो रे? तू तिच्याशी कायद्याने नाही, जबरदस्तीनं लग्न केलंयस आणि अशा लग्नाला घटस्फोटाची गरज नसते, कळलं? बरोबर बोलतायत अभि. लग्न झालंय की नाही झालंय हे महत्वाचं नाहीये, मनाशी मनाचं नातं असणं महत्वाचं आहे, जे माझं आणि अभिंचं आहे. ए इथं बोल वच्चन नाही ऐकायला आलो तुझं. चल बॅगा भरायचं, निघायचं सोलापूरला माझ्या बरोबर, कळलं का? नाहीतर तुला माहितीच आहे. नाहीतर काय करणार आहेस रे तू?
आपण काय करू शकतोय हे तुला नीट माहितीच आहे. कसं आहे, आपण त्या जजला गाडी खाली घालू शकतोय, तसं तुमच्या समद्या नाही ना ओ बाप फाडू बी शकतोय. मी सांगतोय ते ऐकायचं. मुकाट्याने आपल्या बरोबर यायचं. ते कधीही शक्य नाहीये विक्रम. का? मी अभिंची आहे आणि माझ्या पोटात त्यांचं बाळ आहे. बाळाचं टेन्शन तू नको घेऊ. देऊ जज कडे पाठवून खेळायला तेवढंच त्याला टाइमपास. थांबा. विक्रम राजशिर्के मीनाक्षी परांजपे यांचा छळ केल्याबद्दल, सोहा परांजपे सहित त्यांच्या कुटुंबाला फसविल्याबद्दल आणि अविनाश परांजपे यांचा खून केल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. केव्हा पडलाय काय? पुरावा काय हे समजा आपण केलंय त्याचा. पुरावा? तुझा आता जो काही तमाशा चालू होता ना, ते सगळं माझ्या फोन मध्ये रेकॉर्ड केलंय मी. बाकीचे पुरावे पोलिसांना आधीच पोहोचलेले आहेत. आणि आता राहिला प्रश्न साक्षीदाराचा. तुझ्या प्रत्येक गुन्ह्याचा साक्षीदार मी आहे आणि अशी साक्ष मी कोर्टात सुद्धा देणार आहे. वा प्रकाशराव वा, तुम्ही भी सामील. अच्छा लगा. मी तुला आधीच बोलले होते विक्रम, तुझा खेळ आता संपलाय आणि तू आयुष्यभर आता जेलमध्ये सडणार आहेस. चले चल, जन्मठेप तुझी वाट बघ. हवालदार बायको, आय लव्ह यू. तर मग आजपासून हिचं नाव मीनाक्षी. मी तुला आधीच माफ केलंय मीनाक्षी, तरी तू घर सोडून का जातेस? मला जाऊ दे अभि.
अभि, एखाद्या घरात राहण्यासाठी फक्त एका व्यक्तीने माफ करून नाही चालत, अख्ख्या घराने माफ करावं लागतं. आणि हे घर मला कधीच माफ करू शकत नाही. मला जाऊ दे अभि. कोण म्हणते या घराने तुला माफ केलं नाही? हं? मीनाक्षी, तू कुठेही जाणार नाहीयेस. आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं. आम्ही आतापर्यंत फक्त आम्हाला काय वाटतं याचाच विचार करत होतो, पण आता स्वतःला तुझ्या जागी ठेवून बघितल्यावर आम्हाला कळतंय या घरासाठी तू जे काही सोसलंयस, भोगलंयस, ते दुसरं कोणी नाही करू शकत. या घरासाठी, अभिसाठी तूच योग्य होतीस आणि आहेस. मीनाक्षी, फक्त तू आदर्श वहिनी नाहीयेस, तू माझ्या दादाची आदर्श बायको आहेस आणि या घराचे आदर्श सून आहेस. चला सेल्फी काढूया. अरे हो, सेल्फी.